उन्हाळ्याच्या सुट्ट्यांच्या नंतर शनिवारी शाळा सुरू झाली। पहिल्या दिवसाचा उत्साह, नवा गणवेश, नवे दप्तर, नवीन वह्या पुस्तकं आणि नव्या मित्रांची ओळख होण्याचा हा दिवस। विद्यार्थ्यांच्या किलबिलाटामुळे शाळेला जिवंतपणा येण्याचा हा दिवस। अनेक शाळांमध्ये हा पहिला दिवस प्रवेशोत्सव म्हणून साजरा होतो। मात्र मुंबईच्या पवई परिसरामधल्या जयभीम नगरमधले रहिवासी असलेल्या मुलांना या आनंदाला काहीसं मुकावं लागलंय। नाही कारण की आम्हाला वह्या पुस्तक ते घरात गेलाय आणि डोजरा बिजारा तोडून टाकलाय। माझं घर होतं, मी अभ्यास केलतो। यावेळेस माझे वह्या पुस्तक समद इथे गेलं घरात। बुलडोजरनी उडवलेलं आहे। आमचं सामान समद गेलेले, आमचं काहीच राहिलेलं नाही। आमच्यापाशी पुरावा पण नाही इथे आम्ही राहतोय म्हणून। आमचे पुरे कागदपत्र, माझा आधार ते हरवले तिथंच। आम्ही धुंडा गेलो, आम्हाला भेटलं नाही। आता माझा पहिला दिवस पण भरला नाही शाळेत। आम्ही कसं जावं, कसं राहावं इथं? शाळेत पहिल्या दिवशी गेलतो मी, सर मला लय ओरडले, बोलले युनिफॉर्म नाही काय कशाला आले। लय सरांनी मला बोलले आणि आमचे कपडे ते सगळे तोडले, झोपडपट्टीच्यात गेले, कपडे काही सापडले नाही। आधार कार्ड ते सापडलेले आहेत, ते सगळे गेले। सरांनी लय शिवाय बोलले, तर ओरडले, तर बोलले होते आपण शाळेत नाही यायचं असे बोलले होते। म्हणून आम्हाला लगे बोलले होते तर झोपडीत राहायचं। आम्ही कसं राहायचं? मला पुस्तकं दिले नाही, काय नाही। सगळ्या मुलाला पुस्तकं दिले, तर सगळ्यांना पुस्तकं दिले, मला पुस्तकं नाही दिले। मला तर मी कुठं राहावं? सगळ्या पुस्तक भिजायलाच दिले असले तरी पण। मी जातो शाळेला, मॅडमला हे देतो की माझे कपडे बिपडे नाही, हे वह्या बिया नाही, काहीतरी करा आमच्यासाठी आणि मोदी सरकारला इथं बोलवा, आम्हाला काहीतरी द्या, घरं बिरं द्या, नाहीतर हे आम्हाला शाळेत जायला काहीतरी छतबीत द्या। तर आम्ही अभ्यास करतो तर वरतून पाणी टपकतात म्हणून आम्ही अभ्यास करू नाही शकत। शाळा सुरू झाल्यात, येत्या काही दिवसात कॉलेजही सुरू होतील, त्यामुळे लवकरात लवकर आम्हाला आमचा शिक्षणाचा हक्क मिळावा ही एकच मागणी या जयभीम नगर परिसरात असलेल्या विद्यार्थ्यांकडून केली जाते। व्हिडिओ जर्नलिस्ट वेदांत मी धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई। खूप अडचणी सर, पाणी नाही, काही नाही। आमच्या लेकरांचे पुस्तकं गेले, तर सगळं गेले, तर पेपर सगळं भरून आणले। 2,700 रुपये फीस भरल्या कॉलेजची। ते कॉलेज बी चालू झालं, आता ते लेकराचं पुस्तकं नाही तर काही नाही, तर सगळं गेले। तर आता काय करणार? ओनशीमध्ये पडले, आता आमच्या मालक जेलमध्ये पडलाय। आता आम्हाला राहायला कुठं पण काही नाही। तिथं छप्रमध्ये सर्व पाणी येतात, ते लोक अभ्यास पण नाही करू शकणार, शाळेला पण नाही, युनिफॉर्म वगैरे सर्व भिजून गेले। आता शाळेत कसे पाठवणार आम्ही? एकतर शाळा पण नाही, आमचं घर पण तुटले, पूर्ण उद्ध्वस्त झाले। त्या दिवशी पाऊस पडलं, पूर्ण आम्ही भिजून गेले। लहान लेकराला सर्दी खासी झाले, मच्छर बघा किती चावलेले आहेत लहान लेकराला। तर आमचं हेच मागणं आहे की कोण आम्हाला मदत करतं ते इथे यावं, आमच्या लेकरांचं शिक्षणाचं, आमचं घर असं चांगलं करायला पाहिजे। नेमकंच आता कॉलेजमध्ये जायची वेळ आलेली आहे आणि आता कॉलेजचा फर्स्ट फॉर्म भरलाय मी, सेकंड फॉर्म पण भरलाय, पण आता कॉलेजमध्ये जायचं आहे, पण त्याच्यासाठी फीस नाही आणि काही डॉक्युमेंट्स पण नाहीत। ते सगळे डॉक्युमेंट्स आमच्या घरात होते, ते काढता नाही आले मला, आणि पुस्तकं पण नाहीत आता। आणि हे आम्हाला इथं लाईट बीट काहीच नाही, अभ्यास पण करता येत नाही इथं।